नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण कोणती राजकीय बातमी बघणार नाहीत, तर बातमी आहे देशभरात प्रवाशांच्या झालेल्या खोळंब्याची। आणि या खोळंब्याचं कारण काय आहे तर देशांतर्गत विमान वाहतूक सेवा ही पुरती विस्कळीत झालेली आहे इंडिगो कंपनीमुळे। आपल्या देशामध्ये जवळपास 65% विमान वाहतूक ही देशांतर्गत पातळीवरती इंडिगोकडूनच हाताळली जाते, परंतु इंडिगो एअरलाइन्समध्ये सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते आणि त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सचा पुरता बोऱ्या वाजलाय। यात दिवसागणिक भर पडते। आज देशभरात इंडिगोची 600 पेक्षा अधिक उड्डाणं रद्द झाली, त्यामुळे संकटात संधी शोधणाऱ्या इतर एअरलाइन्सना आपल्या तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवलेत, त्यामुळे विमान प्रवाशांच्या तोंडचं पाणी पळालंय। विमानतळाबाहेर संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी केली। इंडिगोच्या काउंटर समोर बसून प्रवाशांनी घोषणाबाजी केली। देशांतर्गत प्रवास कमालीचा महागलाय। म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तिकिटांचे दर इतके वाढलेले आहेत की तुम्हाला दिल्लीवरून पुण्यापर्यंत प्रवास करायचा तर जवळपास 70,000 रुपयांचं तिकीट काढावं लागतंय। प्रवासी तेव्हाच विमानाचा पर्याय निवडतात जेव्हा त्यांना अर्जंटली दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं असतं। अनेकांची महत्त्वाची कामं रखडली आहेत, प्रवासी मेटाकुटीला आले आहेत, रडकुंडीला आलेले आहेत। दरम्यान या सगळ्या प्रकरणी इंडिगोची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे। त्यामध्ये सॉफ्टवेअरमधला ग्लिच, हिवाळ्यामुळे वेळापत्रकात होणारा बदल आणि वातावरण या कारणांमुळे फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं सांगितलं जात होतं। मात्र हवाई उद्योगातल्या जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द का कराव्या लागल्यात तर त्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्याचमुळे ही समस्या उद्भवलेली आहे। आणि देशांतर्गत प्रवास नेमका किती महागलाय, कारण झाले असं की इंडिगोची जी विमानसेवा आहे ती पुरती कोलमडलेली आहे आणि त्याचा परिणाम, त्याचा फटका हा संपूर्ण देशांतर्गत वाहतूक व्यवस्थेला बसलेला आहे। इतर कंपन्यांनी स्वाभाविकपणे आपले दर वाढवलेत। आपण पाहूया की दर नेमके सध्या किती आहेत। देशांतर्गत प्रवास दिल्ली ते जयपूरसाठी 88,000 रुपये मोजावे लागतात, तर दिल्ली ते लंडन हा परदेशी प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तिकीट मिळतं 27,000 रुपयांना। दिल्ली ते पाटणा विमान प्रवासासाठी सध्याची किंमत आहे 40,000 रुपये एका तिकिटामागे, तर दिल्ली न्यूयॉर्क या तिकिटाची किंमत आहे 47,000 रुपये। दिल्ली बंगळुरू 40,000 रुपयांचं सध्याचं तिकीट आहे, पण दिल्ली बँकॉक या प्रवासासाठी केवळ 14,000 रुपये मोजावे लागतात। दिल्ली उदयपूर 70,000 रुपयांचं तिकीट आहे, तर दिल्ली ते दुबईचा प्रवास, परदेशातला प्रवास 35,000 रुपयात करता येतो। आणि ही वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडल्यामागचं नेमकं कारण काय, कारण अनेकांना माहीतच नाही की नेमकं काय झालंय आणि ज्या कारणांमुळे इंडिगोची अशी वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। माझा सहकारी विनीत आपल्या सोबत आहे। विनीत संध्याकाळी 6च्या बुलेटिनचा प्रोड्युसर आहे। नुकतंच तुझं बुलेटिन संपलंय पण तरीही पुन्हा एकदा तुला त्रास देते तो ह्याच्यासाठी की काय नेमकं असं कारण आहे, काय बिघडलं इंडिगोच्या बाबतीत की सगळी सिस्टीम कोलॅप्स झाली आहे इंडिगोची? झालंय असं की नोव्हेंबरपासून नवीन नियमावली DGCAने लागू केली, नागरी विमान संचालनाने नवीन जी नियमावली लागू केली त्याप्रमाणे असं होतं की ड्युटी आवर्स जे होते ते कमी करण्यात आले, विश्रांतीची वेळ वाढवण्यात आली। नाईट ड्युटी जी 2 वाजेपर्यंत होती मध्यरात्री ती पहाटे 5 वाजेपर्यंत करण्यात आली। तर झालं असं की कमी कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाधिक फ्लाईट उडवणाऱ्या इंडिगोचं ताण वाढला। हवाई सेवा जास्त राहिली पण क्रू मेंबर्स त्यांनी वाढवले नाही आणि त्याचा फटका असा बसला की त्यांना फ्लाईट सोडवण्यासाठी त्यांच्याकडे पायलट्स नव्हते, क्रू मेंबर्स नव्हते अरेंज करण्यासाठी। तर त्यामुळे मग इंडिगोने काय केलं, थेट कोणालाही न सांगता त्यांचे फ्लाईट्सच थेट कॅन्सल करून टाकले। तर झालं असं की प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला। DGCAकडे त्यांनी विनंतीही केली पण DGCAने पटकन त्यावर काही पावलं उचलली नाहीत। पण आज मात्र DGCAने ते नियम शिथिल केलेले आहेत, पण तरी जरी DGCAने हे नियम मागे घेतले असतील तरी पूर्वपदावर येण्यासाठी इंडिगोला अजून 2 ते 3 दिवस लागणार आहेत। आणि जे इंडिगोचे CEO आहेत पीटर अल्बर्ट्स त्यांनी ही माहिती दिली की 8 डिसेंबर नंतर जी वाढवलेली संख्या आहे फ्लाईट्सची ती कमी करणार आहेत इंडिगोची। तर त्यामुळे प्रवाशांनी ज्यांनी इंडिगोचे फ्लाईट्स बुक केलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही एअरपोर्टवर जाण्याआधी
ऑनलाईन चेक करा तुमचं स्टेटस फ्लाईटचं काय, त्यानंतरच एअरपोर्टवर जा, नाही तर खूप हाल होतील. आणि हे जे हाल आहेत हे आणखीन 2-3 दिवस पुढे असेच राहणार आहेत. बरोबर. त्यामुळे इंडिगोच्या प्रवाशांनी जरा सांभाळूनच प्रवास करावा. थँक्यू विनीत या सगळ्या माहितीबद्दल. तर देशांतर्गत 65% विमानसेवा ही एकट्या इंडिगोकडनं हाताळली जाते आणि त्यामुळे खरं तर इतका मोठा फटका बसतोय. आता प्रवाशांची माफी मागणं हे तर स्वाभाविक होतं, इंडिगोकडनंही माफी मागण्यात आली, पण देशांतर्गत विमान सेवेवरती याचा परिणाम नेमका कसा झालाय तो सुद्धा आपण पाहूया. देशभरात आज इंडिगोच्या तब्बल 600 पेक्षा अधिक फ्लाईट्स, अधिक फेऱ्या विमानांच्या रद्द केल्या गेल्या. या सगळ्या घोळामुळे पुणे मुंबई तिकीट दर इंडिगोचा 61,000 गेला. पुणे दिल्ली तिकिटाचा दर 27,000, तर पुणे बंगळुरू 49,000 रुपये एका तिकिटासाठी मोजावे लागतात. दिल्ली आणि चेन्नई या प्रवासासाठी विमानच उपलब्ध नाही आहेत, तर दिल्ली कोलकाता या प्रवासासाठी 38,700 रुपये एका तिकिटासाठी द्यावे लागतात. मुंबई श्रीनगर ही फ्लाईट जर का असेल तर तिकीट साधारणतः 10,000च्या टप्प्यात असतं, पण या तिकिटाचा दर 62,000 वरती गेलाय. तर रिटर्न तिकिटासाठी, परतीच्या तिकिटासाठी 92,000 रुपये मोजावे लागतील. आणि इंडिगोमुळे हजारो प्रवाशांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. त्यामुळे इंडिगोच्या वतीनं, इंडिगोचे सीईओ जे आहेत कंपनीचे, त्यांच्या वतीनं सगळ्या प्रवाशांची माफी मागण्यात आली आहे. इंडिगोनं थोडक्यात काय केलं तर त्यांच्या कामाचा व्याप वाढवला, वेगवेगळ्या फ्लाईट्सची मोठ्या संख्येनं घोषणा केली, पण त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्गच इंडिगोकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे काम जास्त पण कर्मचारी नाही अशी परिस्थिती उद्भवली आणि म्हणूनच इंडिगोला आता माफी मागावी लागते. जे प्रवासी एअरपोर्टवरती अडकलेत त्याला लवकरात लवकर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवू असंही सीईओंनी म्हटलंय. सोबतच कस्टम कम्युनिकेशनद्वारे प्रवाशांना रिफंड देणार असल्याचंही इंडिगोनं स्पष्ट केलंय. आणि इंडिगो नंतर बातमी आहे राज्यातल्या राजकारणासंदर्भातली.